नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, पाठ 3, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। तर सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया। जीवन प्रक्रिया म्हणजे काय? तर जीवनामध्ये जीवन टिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात। मग अशा कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये चालतात? तर पोषण, श्वसन, वाढ, उत्सर्जन, संवेदना, हालचाल, प्रजनन, उत्सर्जन, त्याचबरोबर प्रतिसाद या सजीवामध्ये घडून येणाऱ्या महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत। या प्रत्येक प्रक्रियेचं सजीवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। प्रत्येक प्रक्रिया ही दुसऱ्या प्रक्रियेशी संबंधित आहे, निगडित आहे। मग या विविध जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदना, प्रतिसाद, प्रजनन या जीवन प्रक्रिया यामध्ये पोषण म्हणजेच आपण जे अन्न घेतो त्या अन्नातून पचनाने तयार झालेल्या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची गरज असते। पोषणातून तयार झालेले अन्न घटक शरीराच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जातात। नको असलेले जे घटक आहेत हे उत्सर्जन या क्रियेमार्फत शरीराच्या बाहेर टाकले जातात। प्रत्येक प्रक्रिया अशा प्रकारे एकमेकांशी निगडित असते। शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जीवन प्रक्रिया बघा या ठिकाणी दिसतायत तुम्हाला। एनर्जी अँड ह्यूमन लाईफ, केमिकल एनर्जी, आपण जे काही अन्न घटक घेतो म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, फॅट्स, स्निग्ध पदार्थ आणि अदर्स म्हणजेच प्रथिने, जीवनसत्वे इत्यादी, या अन्न घटकांमधून आपल्याला रासायनिक ऊर्जा मिळत असते। मग या अन्न घटकांमधून जेव्हा या अन्न घटकांचं पचन होतं त्यावेळेला पचनाने तयार झालेल्या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची गरज असते। तर ऑक्सिजन पासून आपल्याला बघा एटीपीच्या स्वरूपात आपल्याला ऊर्जा मिळते आणि या सर्व प्रक्रियेत पुन्हा काही कार्बन डायऑक्साइड, पाणी हे जे टाकाऊ पदार्थ आहेत हे शरीराच्या बाहेर टाकणंही तितकंच आवश्यक असतं। तर अशा प्रकारे या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची प्रामुख्याने गरज असते। त्यानंतर आपण पेशी विभाजन म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे। पेशी विभाजनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, मायटोसिस आणि मियोसिस। तर पेशी विभाजन हा पेशीचा आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। सूत्री विभाजन आणि
अर्धसूत्री विभाजन. तर या गुणधर्मामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर या पेशी विभाजनामुळेच बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होण्यास मदत होते. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. तर अशा प्रकारे पेशी विभाजन हा सजीवांच्या पेशींच्या गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्वाचा असा गुणधर्म ठरतो. तर पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. बघा, सूत्री विभाजन म्हणजेच मायटॉसिस. सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. हे विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक ठरते. एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी तयार होतात. या ठिकाणी मदर सेल बघा, एका या जनक पेशीपासून दोन काय होत आहेत, या बघा 2 डॉटर सेल्स, दोन जन्य पेशी तयार होतात. तर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजन आवश्यक ठरते. आणि दुसरा प्रकार आहे अर्धगुणसूत्री विभाजन, मियोसिस. अर्धसूत्री विभाजन जे आहे यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. तर युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची ही प्रक्रिया अर्धगुणसूत्री विभाजनाने होते. एका जनक पेशीपासून, या ठिकाणी बघा ही एक मदर सेल आहे, एका जनक पेशीपासून किती दिसत आहेत तुम्हाला बघा, 4 जन्य पेशी तयार होतात. तर पेशी विभाजनात गुणसूत्रांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. जनक पेशीतील DNA गुणसूत्रांच्या सहाय्याने जन्य पेशीमध्ये जातो आणि आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका या गुणसूत्र मार्फत होते. म्हणजेच गुणसूत्रांची भूमिका या पेशी विभाजनात महत्वाची ठरते. प्रजनन. या चित्राचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येतं की हे जे पिल्लू आहे, या पिल्लामध्ये आणि त्याच्या या मदर किंवा फादर पालकांमध्ये आपल्याला बरंच साम्य दिसून येतं. तर एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा बऱ्याचदा आपल्याला सारखा दिसतो, त्यामध्ये आपल्याला काही साम्य दिसून येते. अशा प्रकारे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. सजीवांची लक्षणे आपण अभ्यासलेली आहेत. पेशीमय रचना, वाढ, श्वसन, उत्सर्जन, त्याचप्रमाणे प्रजनन हे सुद्धा सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे. तर प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक महत्वाचे कारण आहे. पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. जसजसं सजीवांची उत्क्रांती होत गेली तसतशा या लक्षणांमध्ये आपल्याला बदल झालेले आढळून येतात. तर अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. लक्षात ठेवा, युग्मक निर्मिती या ठिकाणी होत नाही, परंतु प्रत्येक जीव हा जननक्षम असतो. आता युग्मक निर्मिती होत नाही, परंतु युग्मक निर्मिती शिवाय एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने नवजात जीवनिर्मितीसाठी अवलंबिलेली प्रक्रिया
म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. बघा, युग्मक निर्मिती होण्यासाठी आपल्याला पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक याची गरज असते, परंतु या ठिकाणी युग्मक निर्मिती होत नाही, म्हणून युग्मक निर्मिती विना एकाच जीवाने अवलंबिलेली ही एक नवजात जीवनिर्मिती आहे. म्हणजे एकाच जीवामार्फत नवीन जीव निर्माण होतो आणि अशा प्रकारची ही प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. म्हणजेच या ठिकाणी दोन भिन्न पेशींच्या, दोन भिन्न युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असते आणि त्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. तर अशा प्रकारे अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव हा जननक्षम असतो आणि त्यामुळे प्रजनन दर वाढतो. हा याचा ड्रॉबॅक आहे की अलैंगिक प्रजननामुळे प्रत्येक जीव जननक्षम आहे, त्यामुळे प्रजनन दर वाढतो. मात्र काही वेळेला पिढ्यानपिढ्या होणाऱ्या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाती वैशिष्ट्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते. तर अलैंगिक प्रजनन जे आहे यामध्ये आपण बघितलं की युग्मकांच्या संयोगाशिवाय हे प्रजनन घडून येतं. या प्रजननात एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती ही गुणसूत्री विभाजनाने होते. परंतु वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा एक फायदा आहे. अलैंगिक प्रजननाचे काही प्रकार म्हणजेच विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, खंडीभवन, बीजाणू निर्मिती आणि शाकीय प्रजनन हे आहे. तर किण्व, पानफुटी यासारख्या वनस्पतींमध्ये शाकीय पुनरुत्पादन आपल्याला दिसून येतं. तर अमिबा, पॅरामेशियम यामध्ये द्विखंडीय विभाजन आढळून येते. थोडक्यात एकपेशीय सजीवांमध्ये बहुतांशी आपल्याला अलैंगिक प्रजनन घडून आल्याचे दिसून येते. जीवाणू, कवके आणि काही वनस्पती यांच्यामध्ये अलैंगिक पुनरुत्पादन किंवा प्रजनन होते. तर पहिला प्रकार आपण बघणार आहोत यामध्ये द्विविभाजन, बायनरी फिजन. एकपेशीय सजीवांमध्ये घडून येणारं अलैंगिक प्रजनन, अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. द्विविभाजन तर नावातच तुमच्या लक्षात येतं बघा, द्वि म्हणजे दोन, दोन भागांमध्ये विभाजन होतं, बायनरी फिजन. याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजेच अमिबा. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा अमिबा. दिस इज अ पेरेंट सेल. या पेरेंट सेल पासून काय होतं बघा, फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस गेट्स डिवाइडेड. नेक्स्ट, थर्ड स्टेप, cytoplasm divides, and in the fourth step, two daughter cells, that is two amoeba gets formed. मग द्विविभाजन म्हणजे काय? तर या ठिकाणी अमिबाचं जर आपण उदाहरण घेतलं तर एका जनक पेशीचं दोन समान भागामध्ये विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. या ठिकाणी सर्वप्रथम बघा, केंद्रकाचं विभाजन होतं. केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर सायटोप्लाझम, पेशीद्रवाचं विभाजन होतं आणि हळूहळू अशा प्रकारे जेव्हा पेशीद्रव आणि न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक विभाजलं जातं त्यावेळेला हे दोन अमिबा एकमेकांपासून वेगवेगळे होतात. आता या अमिबा जो आहे, या अमिबाला विशिष्ट असा आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून अमिबा विभाजित होऊ शकतो. मात्र वेगवेगळे जे आदिजीव आहेत, या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असू शकतो. पुन्हा लक्षात ठेवा बघा, अमिबाला
काय नाहीये, विशिष्ट आकार नाहीये, त्यामुळे तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो आणि म्हणून अमिबामध्ये होणारं जे द्विविभाजन आहे याला साधे द्विविभाजन असे म्हणतात. पॅरामेशियम किंवा युग्लिना यामध्ये मात्र आपल्याला एक ठराविक अक्ष आढळून येतो. तर पॅरामेशियम मध्ये आडवे द्विविभाजन घडून येते. काय होतं बघा, तर या प्रकारामध्ये सुद्धा जनक पेशी जी आहे या जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. बघा पॅरामेशियम या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसते बघा. या ठिकाणी काय झाले, पहिले केंद्रकाचं विभाजन होतं, नंतर पेशी द्रवाचं विभाजन होतं आणि नंतर हे दोन पॅरामेशियम एकमेकांपासून वेगळे होतात. तर पॅरामेशियमचं हे झालं आडवे द्विविभाजन. आडवं होते बघा. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला. पहिले काय झालेलं आहे, स्टेप्स इन ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन इन पॅरामेशियम. या ठिकाणी आपल्याला पहिले केंद्रकाचं विभाजन झालेलं दिसून येतं, त्यानंतर डिसॅपेरिंग ओरल ग्रुप, या ठिकाणी काही भाग हा अदृश्य होत जातो आणि हा नवीन भाग तयार होतो या ठिकाणी बघा. आणि हळूहळू अशा प्रकारे ह्या दोन डॉटर पॅरामेशियम आपल्याला तयार झालेले आढळून येतात. तर शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न जेव्हा उपलब्ध असेल त्यावेळेला हे द्विविभाजन घडून येते. तर एकच सेल, एकच पेशी दोन समान भागांमध्ये विभाजित केली जाते आणि प्रत्येक या ठिकाणी एक वेगळा पॅरामेशियमची पेशी आपल्याला तयार झालेली दिसून येते. तर पॅरामेशियम मध्ये आपण बघितलं तर आडवे द्विविभाजन होतं. तर युग्लिना हा जो आदिजीव आहे यामध्ये मात्र आपल्याला उभे द्विविभाजन दिसून येतं. बघा युग्लिना हा पुन्हा आहे आदिजीव, एकपेशीय सजीव. यामध्ये उभे द्विविभाजन होतं बघा. या ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला दिसते की केंद्रकाचं विभाजन होतं. बघा हे केंद्रक आहे, केंद्रकाचं विभाजन झालं आणि हळूहळू आपल्याला दोन युग्लिना तयार झालेले आढळून येतात. तर मिटिओसिस प्रमाणे युग्लिनातील हे जे काही पेशी घटक आहेत हे सर्व अर्ध्या अर्ध्यामध्ये विभागले जातात. तर सजीवांमध्ये अशा प्रकारे हे द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती असेल तेव्हाच अवलंबिले जाते. संयुग्मन, पुढचा एक प्रकार आहे संयुग्मन, कंजुगेशन. यामध्ये काय होतं बघा, तर दोन पॅरामेशियम पेशी एकत्र येतात. या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, या पॅरामेशियम पेशी काय झालेल्या आहेत, एकत्र आलेल्या आहेत. ज्या वेळेला या पेशी एकत्र येतात त्यावेळेला एका बाजूला त्यातील जे घटक आहेत हे एकत्र येतात, मौखिक खांबावर एकमेकांशी त्या संलग्न राहतात. प्रत्येक फ्यूज सेल्स मध्ये मायक्रोन्यूक्लियस जे आहे बघा, हे मायक्रोन्यूक्लियस जे आहे हे विभागलं जातं बघा. मायक्रोन्यूक्लियस विभागलं जातं. त्यानंतर मॅक्रोन्यूक्लियस जे आहे याचं सुद्धा विभाजन होतं आणि ते वेगळे होतात. तर अशा प्रकारे नवीन मायक्रोन्यूक्लियस जुन्या मायक्रोन्यूक्लियस करण्यासाठी फ्युजन केलं जातं आणि नंतर मग बघा या ठिकाणी 4 आणि 4 8 लहान सूक्ष्म केंद्रकामध्ये त्यांचं विभाजन होतं आणि मग मूळ स्थूल न्यूक्लियसचे हळूहळू विघटन होतं आणि 4 मायक्रोन्यूक्लियस 4 मॅक्रो केंद्रक तयार करण्यासाठी वाढतात. तर अशा प्रकारे संयुग्मन या पद्धतीने सुद्धा
पॅरामेशियम मध्ये विभाजन घडून येते. बहुविभाजन, मल्टिपल फ्युजन. अमिबा किंवा एकपेशीय जे आदिजीव आहेत हे अनुकूल परिस्थितीमध्येच विभाजन करतात. म्हणजेच जेव्हा मुबलक अन्न असेल किंवा परिस्थिती अनुकूल असेल त्यावेळेला त्यांचं विभाजन होतं. परंतु काही वेळेला त्यांना प्रतिकूल परिस्थिती असते, अन्न अपुरं पडतं. अशा वेळेला मग या सजीवांना बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करावं लागतं. अमिबा सारखे जे सजीव आहेत हे अशा वेळेला या बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे अमिबा जे आहेत हे छद्मपाद तयार करत नाही आणि आपली हालचाल थांबवतात. अशा प्रकारे या ठिकाणी बघा गोलाकार होतात आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक असं कवच तयार केलं जातं. तर या ठिकाणी सूत्री विभाजन होतं आणि सूत्री विभाजनाने एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 अशी केंद्रक पहिले तयार होतात आणि मग पेशीद्रव्याचं विभाजन होऊन ह्या छोटे छोटे हे सजीव तयार होतात. तर या ठिकाणी काय झालंय, त्याने काय केलंय तर पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक असं कवच तयार केलेलं आहे. तर अशा कवचबद्ध एकपेशीय सजीवाला पुटी म्हणजे सिस्ट असे म्हणतात. तर सिस्ट किंवा पुटी म्हणजे काय तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो एकपेशीय सजीव आपल्या शरीराभोवती म्हणजे पेशी पटलाभोवती संरक्षक असं कवच तयार करतो आणि यालाच म्हणतात पुटी. अमिबा सारखा जो सजीव आहे या ठिकाणी आपण बघितलं तर हा अमिबा आहे. हा काय करतो तर छद्मपाद हे जे आहेत हे तयार न करता आपली हालचाल थांबवतो आणि तो या ठिकाणी बघा गोलाकार होतो. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला गोलाकार झाला आणि मग या पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक असं हे कवच तयार होतं. ही झाली पुटी आणि त्यानंतर या पुटीमध्ये अनेक ही बघा केंद्रक तयार झाले. केंद्रकाचं विभाजन झालं. हळूहळू पेशी द्रव्याचं विभाजन होतं आणि ज्या वेळेला ही जी परिस्थिती आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं चाललेलं आहे, या पुटीमध्येच हे सजीव सगळे राहतात आणि ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती येते बघा हे अनुकूल परिस्थिती जेव्हा येते त्यावेळेला ही पुटी फुटते आणि त्यामधून अनेक नवजात हे अमिबा बाहेर पडतात. म्हणजेच विशिष्ट परिस्थितीनुसार केंद्रक जे आहे हे पेशीच्या आत अनेक वेळा विभागले जाते. अनेकदा अशा प्रकारे विभाजन होऊन अनेक केंद्रके तयार होतात आणि प्रत्येक केंद्रस्थान निर्माण करून तो पेशीच्या पृष्ठभागावर येतो आणि अशा प्रकारे मग जिवंत पेशी या त्या ठिकाणी त्याच पुटीमध्ये जिवंत राहतात. अनुकूल परिस्थिती येताच त्या बाहेर पडतात. प्लाझ्मोडियम या सजीवामध्ये सुद्धा एकपेशीय सजीवामध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे बहुविभाजन घडून येतं. बघा बायनरी फ्युजन, फुल्ली ग्रोन अमिबा. या ठिकाणी हे छद्मपाद आहेत बघा सुडोपोडिया. दिस इज द न्यूक्लियस. नाउ व्हॉट हॅपन, दिस इज बायनरी फ्युजन. या ठिकाणी बायनरी फ्युजन आणि मल्टिपल फ्युजन म्हणजे बहुविभाजन आणि द्विविभाजन यातील हा फरक आहे बघा. हा फुल्ली ग्रोन अमिबा आहे. बायनरी फ्युजन म्हणजे द्विविभाजनामध्ये काय होतं, अमिबा रिएक्ट्स इट्स सुडोपोडिया अँड न्यूक्लियस डिवाइड्स बाय मायटोसिस. या ठिकाणी काय होतं तर जनक पेशीचे 2 समान भागामध्ये काय होत आहे बघा मायटोसिसने म्हणजेच सूत्री विभाजन या ठिकाणी घडून येतं. त्यानंतर डॉटर न्यूक्लियाय सेपरेट अँड सायटोप्लाझम ऑल्सो कॉन्स्ट्रिक्ट्स. पेशीद्रव्याचं पण विभाजन होतं आणि हे 2 डॉटर अमिबा सेल्स फॉर्म. दिस इज बायनरी फ्युजन, दॅट इज द्विविभाजन.
तर द्विविभाजनामध्ये काय होतं, जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. परंतु मल्टिपल फिजन बहुविभाजनामध्ये काय होतं बघा, अमिबा पुल्स इन इट्स सुडोपोडिया. अमिबा काय करतो, आपले छद्मपात जे आहेत ते आत ओढून घेतो, आपला आकार गोलाकार करतो. अमिबा सिक्रेट्स अ सिस्ट वॉल. आपल्या भोवती तो एक पुटी तयार करतो. काय करतो, संरक्षक कवच तयार करतो, याला सिस्ट असं म्हणतात, सिस्ट वॉल. आणि मग या सिस्ट मध्येच केंद्रकाचं अनेक वेळा विभाजन होऊन केंद्रक तयार होतात आणि छोटे छोटे हे अमिबा तयार होतात. जेव्हा अनुकूल परिस्थिती होते किंवा येते त्यावेळेला त्या पुटीमधून हे अमिबा बाहेर पडतात. सो अंडर फेवरेबल कंडिशन्स द सिस्ट ruptures and releases many daughter amoebas over here. तिसरा प्रकार आहे कलिकायन बडिंग. आता बडिंग हे आपल्याला प्रामुख्याने ईस्ट मध्ये आपल्याला आढळून येतं. बाजारातून आपण जी ईस्ट पावडर आणतो, ईस्ट मध्ये या बडिंग म्हणजे कलिकायन पद्धतीने प्रजनन घडून येतं. तर किण्व पेशी म्हणजेच ईस्ट या कलिकायन करताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, पेरेंट ईस्ट सेल, यामध्ये हा जो बड दिसतो म्हणजेच एक कलिका त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. अशी एक छोटी कलिका तयार होते. या कलिकेमध्ये काय होतं, मग केंद्रकाचं विभाजन होतं, केंद्रक आत घुसलं जातं. हा फुगवटा म्हणजेच ही कलिका, यामध्ये केंद्रक प्रवेश करतं. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर जनक पेशीपासून ही कलिका म्हणजेच नवीन जी पेशी आहे ही वेगळी होते. बघा या ठिकाणी. आणि अशा प्रकारे हा एक छोटासा फुगवटा येतो. तर या किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. त्यासाठी या ठिकाणी एक छोटासा फुगवटा येतो, म्हणजेच ती कलिका होय. जनक पेशीपासून सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार होतात. त्यानंतर दोन नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक जे आहे हे या कलिकेमध्ये प्रवेश करते. ही जी नवीन जुनी जी पेशी आहे ही जनक पेशी. या जनक पेशीला हा जो फुगवटा आलेला आहे तो फुगवटा म्हणजेच काय झाली, कलिका. कलिकेची वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून ती वाढू लागते. तर अशा प्रकारे ईस्ट मध्ये आपल्याला कलिकायन म्हणजे बडिंग पद्धतीने अलैंगिक प्रजनन आढळून येतं. आणि या प्रकारात एकापासून दोन, दोनाच्या चार, चाराच्या 8, 16, 32, 64 अशी प्रचंड वेगाने हे प्रजनन घडून येतं. तर द्विविभाजन आणि बहुविभाजन यातील फरक आपण बघणार आहोत. द्विविभाजनामध्ये एका सजीवापासून दोन सजीव तयार होतात, तर विभाजनामध्ये एका सजीवापासून एकाच वेळी अनेक नवे सजीव तयार होतात. द्विविभाजनामध्ये सुरुवातीसच पेशीद्रव्याचे आणि केंद्रकाचे विभाजन होते. बहुविभाजनामध्ये सुरुवातीस केंद्रकाचे विभाजन होते, पेशीद्रव्याचे विभाजन आधी होत नाही, नंतर पेशीद्रव्याचे विभाजन होते. द्विविभाजनाचा अक्ष हा उभा, आडवा किंवा कोणत्याही अक्षात, अमिबा सारख्या प्राण्यामध्ये कोणत्याही अक्षात म्हणजेच तो साधा असतो, तर बहुविभाजनाचा नेमका अक्ष नसतो. आणि द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थितीमध्ये केले जाते, बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीमध्ये केले जाते. तर हे आहेत द्विविभाजन आणि बहुविभाजन यातील फरकाचे मुद्दे. त्याचबरोबर अजून एक मुद्दा तुम्ही ऍड करू शकता की द्विविभाजनामध्ये संरक्षक पुटी निर्माण होत नाही, तर बहुविभाजनामध्ये अगोदर संरक्षक पुटी तो सजीव आपल्या भोवती
निर्माण करतो. थोडक्यात आपण आज काय शिकलो त्याचा आढावा घेऊ. युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. एकपेशीय सजीवांमध्ये हे अलैंगिक प्रजनन द्विविभाजन, बहुविभाजन व कलिकायन या पद्धतीने घडून येते. द्विविभाजन जे आहे हे शक्यतो अनुकूल परिस्थितीमध्ये घडून येते, तर बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडून येते. पुढच्या भागामध्ये आपण बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येणारे अलैंगिक प्रजननाचे कोणकोणते प्रकार आहेत हे अभ्यासणार आहोत. थँक्यू. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी PMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.